सेनगाव तालुक्यातील भंडारी ग्रुप ग्रामपंचायत खैरी-गुमट या दोन गावाला हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी देऊन या गावाचा भरपूर विकास केला। यामध्ये जवळपास 200 वर्ष जुने असलेले कानिफनाथ पौराणिक मंदिराला मोठा सभामंडप निधी दिला। त्यानंतर गोरमाटी समाजाच्या मंदिराला सभामंडप दिला। गावातील हिंदू मंदिराला सभामंडप दिले। बौद्धिक समाजाला समाज मंदिर दिले। गावात सिमेंट रोड, डांबरीकरण रस्ते असे बरेच काही आमदार निधीतून विकास कामे आमच्या गावाला झाली अशी माहिती गावचे सरपंच यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। संपादक दिलीप गायकवाड, लोकन्यूज महाराष्ट्र। माझं नाव लिंबाजी मोतीराम राठोड, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत भंडारी। तुमच्या या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आमदार साहेबांनी काय काय काम केले? हिंगोली विधानसभेचे आमदार माननीय कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या माध्यमातून भरपूर निधी हा आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीला मिळालेला आहे आणि त्यामध्ये विशेषतः श्री कानिफनाथ मंदिर खैरी-गुमट या परिसरातील दैवत आहेत ते आणि भरपूर या ठिकाणी जे भक्तमंडळी आहेत ते दरवर्षी या ठिकाणी भाविक भक्त कानिफनाथ मंदिराचे दर्शन करण्याकरता या ठिकाणी खैरी-गुमट येथे येत असतात। ते डोळ्यासमोर ठेवून माननीय आमदार साहेबांनी सर्वात मोठं काम आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये जवळपास 1.5 कोटी रुपये या कानिफनाथ मंदिरासाठी मंजूर केलेले आहेत आणि त्या 1.5 कोटीमधून जवळपास 1,20,00,000चं सभागृह, मोठं प्रशस्त असं सभागृह बांधलेलं आहे आणि जवळपास 30 लाखाचं शौचालय आणि 20 लाखाचे पेवर ब्लॉक असं खूप मोठं काम माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी कानिफनाथ मंदिराचं झालेलं आहे। त्याचबरोबर मौजे भंडारी येथे सर्व समाजासाठी त्यांनी सभागृह बांधलेलं आहे। त्यामध्ये गोपाळ समाजासाठी जवळपास 7 लाखाचं सभागृहाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। बंजारा समाजासाठी संत सेवालाल महाराज सभामंडप याचंसुद्धा बांधकाम पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर बौद्ध बांधवासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह याचंसुद्धा काम प्रगतीपथावर आहे। तसेच मुस्लिम बांधवासाठी मस्जिदला कंपाऊंड वॉल यासाठी सुद्धा त्यांनी 5 लाख रुपये दिलेले आहेत आणि ते सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर भंडारी तांडा येथे संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज आणि जगदंबा देवी याचं तिघाचं मिळून एकत्रित 3 खोल्याचं सभामंडप हे सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर सिमेंट रस्त्याची कामं असतील प्युअर ब्लॉकची कामं असतील, म्हणजे आमच्या गावामध्ये पूर्ण रस्ते आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत। त्यामध्ये सिमेंट रोड, प्युअर ब्लॉक, त्याचबरोबर एक महत्त्वाचं काम म्हणजे आत्ताच साहेबांनी 25-15च्या यादीमध्ये मंजूर केलेलं आहे, ते म्हणजे हनुमान मंदिरासमोर प्युअर ब्लॉक बसवणे। हे खरंच गरजेचं काम होतं। त्या कामासाठी साहेबांनी 20 लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि नुकतंच एक 2-4 दिवसामध्ये त्याची वर्कआउट होऊन ते सुद्धा काम येत्या 15 दिवसात पूर्ण होईल। असे भरपूर कामं माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या माध्यमातून झालेले आहेत। पुढचा आमदार तुम्हाला कोण वाटते होईल? म्हणून पुढचा आमदार निश्चितच एवढं कामे केली म्हणजे तानाजीराव मुटकुळेच, त्यांना कोणीही हरवू शकत नाही। तुमची पसंती कोणाला? तानाजीराव मुटकुळे साहेब यांनाच, कारण की त्यांनी एवढं कामं केली आमच्या गावासाठी।